कोल्हापुरात सदर बाजार चौकात सुन्नत जमात मशीद आहे। या मशीदच्या कार्यकारिणीवर या परिसरातील मेहमूद पठाण अध्यक्ष आहेत। आज दुपारी मेहमूद पठाण हे नमाज पठण करण्यासाठी येत होते। यावेळी मशीद समोरील चौकात 1:30 वाजण्याच्या सुमाराला तिघा अज्ञातांनी पठाण यांच्यावर तलवार हल्ला केला। या हल्ल्यात पठाण हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले होते। दरम्यान स्थानिक नागरिकांनी पठाण यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर इथं आणलं। यावेळी सीपीआर आवारात पठाण यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे मोठा पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत माहिती घेतली। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती। या परिसरात संशयित हल्लेखोर अझहर फकीरसह भागातील स्थानिक गटाच्या युवकांची पोस्टर गेल्या काही दिवसांपासून मशीद परिसरात लावण्यात आली होती। मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचताच ही पोस्टर उतरवण्यात आली, तर काही पोस्टर फाडून टाकण्यात आली आहेत। दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा यासिर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अझहर फकीर, आरिफ शेख आणि यासिर अत्तार यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे काल रात्री अप्पर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शाहूपुरी पोलिसांनी या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं असताना आज भर दुपारी हल्ला झाल्यानं खाकी वर्दीची दहशत राहिली नाही का अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे।